आज आपल्या पार्लरमध्ये एंगेजमेंटची ब्राईड होती आणि मेकअप तर झालेला आहे माझा करून, पण हेअरस्टाईल आता करत होती. आणि हेअरस्टाईलचं माझ्यासाठी चॅलेंज असं होतं की नंतर जे जे लूक आहेत ना तिचे, म्हणजे एक पैठणी पण आहे आणि घागरा लूक पण आहे, तर ते तिघी लूकवर एकच ही हेअरस्टाईल जाईल असं मला करायचं होतं. तर त्यासाठी ही हेअरस्टाईल मी केली होती आणि मेकअप पण झालेलाच आहे. साडी पण खूप सुंदर होती तिची. तर मेकअप तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्की की कसा झाला आहे असं. हा, मला एकदा एक हे तीन रोज लावले. मागून एकदा दाखव ना मग फोटो काढून दाखव. तुम्ही तर सांगालच मेकअप कसा झालाय, पण आपण नवरीला पण विचारून घेऊ की तिला कसा वाटलेला आहे आजचा मेकअप. एंगेजमेंटचा मेकअप होता तेजस्विनी दीदीचा, आणि कसा झालाय मेकअप तिच्याच तोंडून तुम्ही छान झालाय, मला खूप आवडला. नॅचरल जसा पाहिजे होता तसा. मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू. चल हो, बाय बाय. तुला काय घेशील घेशील ना? हे बघ, साखळ्या नाही घातल्या का तू सध्या? तिथे घालशील? हां घाल. नंतर घालून ते परत चेंज करायचं. जाऊ दे मग, ती त्याच घालून घेऊ. एंगेजमेंटची ब्राईड होती आज आहे ना, आणि मेकअप कसा झाला आहे ते पण मला सांगा तुम्ही. तर आता एंगेजमेंट धुळ्याला आहे आणि त्याच्यासाठीचं जे काही लागणारं नंतर साहित्य आहे ना, तर ते पण घेऊन जाते मी. आणि दुसरे जे लूक आहेत ना तिचे, नंतर घागऱ्याचं लूक आहे, परत मग दुसरी जी साडी देतात चेंज करायला ती पण आहे. तर ते सगळं करण्यासाठी मग तिथं जाणार आहे मी. तर आता आवरते पटक्यात, आणि ज्वेलरी वगैरे पण घ्यायची दुसऱ्या गेटअपवरची ती पण घेते. सोबतच मला घरातलं थोडंसं आवरायचं आहे, माझं पण अवतार थोडा ठीक करते. साडीला मी सकाळीच नेसून घेतली होती, सकाळी केव्हाची उठते मी आज 5 वाजेपासून. आणि चला मग तुमच्यासोबत शेअर करते तिथली छोटीशी एंगेजमेंटची क्लिपसुद्धा. आणि धुळ्यालाच एंगेजमेंट आहे, आणि विशेष गोष्ट काय माहिती का, ते पण सांगते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी, की लग्न कुणाचं आहे आणि ही दीदी कोण आहे ते पण तुम्हाला सांगते. ठीक आहे, चला मग बाय. मुलीला तयार केल्या गेल्यावर मम्मी माझी तयार होते. तयार म्हणजे मी फक्त लिपस्टिक लावली आणि आयब्रो पेन्सिल फिरवते, आयब्रो फिलअप करते मी. मला खूप जास्त आवडतं, आणि जास्तीत जास्त काजळ लावणं एवढा माझा मेकअप असतो. तुम्ही खूप जण कमेंट्स करतात मला, ताई मेकअप सांग. तर सांगेल मी लवकरच तुमच्यासोबत मेकअप लुक शेअर करेल. पण तुम्हाला जेव्हा एकदम घाई असते आणि तुम्हाला लगेच निघायचं आहे आणि काहीतरी प्रेझेंटेबल दिसायचं आहे, तर त्यावेळेला फक्त तुम्ही एवढं नॉर्मल जर करून घेतलं तरी पण तुम्ही छान दिसतं. म्हणजे आता मी चेहऱ्याला पावडर सुद्धा लावलेलं नाही, मॉइश्चरायझर सुद्धा नाही, काहीच नाही लावलं आहे. फक्त लिपस्टिक आणि आयब्रो पेन्सिल फिल केलेली आहे. तरी तुम्ही आधी बघितलंच आहे मला व्हिडिओमध्ये, आणि आता पण बघितलं. तर छान वाटते ना लिपस्टिक. मला आवडते लिपस्टिक लावायला, कोणी काही म्हणून मला काही फरक पडत नाही. आणि फॅशन कलरचं लूज पावडर लावून घेते मी फक्त, आणि हे पण लावून घेते, मॉइश्चरायझर लावून घेते हे मुलीचं. कारण कसं डॉट अँकीचं थोडंसं, डॉट अँकीचं चांगलं राहतं फेसला, काहीतरी प्रोटेक्शन दिलेलं. रोज काही लावत नाही, काही जमत नाही माझं, मी सगळ्यांना सांगते, पण माझं स्वतःच काही होत नाही, कंटाळा होऊन जातो मला. आता जर तिथं जायचंय नवरीसोबत, मग थोडंसं प्रेझेंटेबल दिसणं पण खूप गरजेचं आहे ना. साडी तर तुम्ही पाहिलीच आहे ही सगळ्यांनी. हे पण मॉइश्चरायझर लावल्यानंतर पण फेसमध्ये थोडासा फरक पडतो है ना, छान वाटतं ना थोडंसं. आणि हे जे कानातले घातलेत ना मी, हे कानातले घातले, आणि ही सुंदर अशी माळ. तर ही आपल्या शॉपवर आपण विकायला आणली बरं. तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. बाकीचे दाखवले तुम्हाला अजून जे काही डिझाईन. हे असं म्हणजे भरपूर डिझाईन्स आहेत, त्याच्यावर कानातले पण आहे. आणि आपली जी माळ आहे ना लॉंग इथपर्यंत आहे, छान. हे पण तुम्ही अशी आहे. आणि आपण काय म्हणतो त्याला, प्राईस विचारा तुम्ही अजून, तर 350ची आहेत हे सेट. अजून आहेत डिझाईन, पण जनरली अशाच आहेत, नॉर्मल थोडंफार चेंजेस आहेत डिझाईनमध्ये. हे पण छान वाटतं, कारण त्याच्यावर कानातले पण आहेत ना, सुंदर वाटून जातं. आणि असं कुठं जायचं असेल, पार्टीवेअर साडी असेल आपली, तर छान वाटतं. पार्लर पूर्ण गळालेलं होतं आज माझं. म्हणजे जेव्हा सकाळी उठली आणि इकडे आली मी, तर पार्लरमध्ये अक्षरशः डायरेक्ट एवढं ओलं होतं ना, मग म्हणजे पूर्ण डायरेक्ट एकदम पाय हे होत होते, कपडे भरत होते खालचे. मग मी ते पुसलं पहिले सगळं, आणि ते आवरलं. तोपर्यंत ती नवरी आली. मग इथून टपकते, ही पूर्ण जी लाईन आहे ना ती पूर्ण अशी टपकून राहिली, कारण 2-3 दिवसापासून सलग पाऊस चालू आहे आमच्याकडे, आणि असं जिरता पाऊस आहे.
जिरता पाऊस म्हणजे काय म्हणतात त्याला, शिदा continue, हा हळूहळू असा चाल. जो धो पाऊस असतो ना तो येतो अर्धा तास 1 तास चालतो आणि सगळा वाहून निघून जातो. हा जिरता पाऊस आहे ना जमिनीमध्ये जिरतो, हळूहळू चालतो तो. चला माझ्याकडे वेळ नाही, मला अजून घरात लावायचंय स्वयंपाक वगैरे. बरं झालं झोपलेली होती नंतरच्या 12 टचअपसाठी वाजेपर्यंत. टचअपसाठी जे लागणार आहे ते मी तर काढून ठेवलं, कारण ते नको विसरायला असं म्हणून. ज्वेलरी कुठे ठेवली मी अजून? हे बघितच आहे. ही ज्वेलरी क्रॉसची तिला गरज नाही, तर 3 जिप्सी आणलेले मस्त. ज्वेलरी मी सोबत घेऊन जाणार आहे. मॉइश्चरायझर लावून घेतलं, त्याच्यावर फक्त हे फॅशन कलरचं जे लूज पावडर आहे ना ते लावून घेणार आहे मी. बाकी क्रीम फाउंडेशन काहीच नाही लावत. खूप कमी लावते मी, खूप कमी, म्हणजे तुम्हाला विशेष वाटेल ही गोष्ट. हे आधी लावायला पाहिजे होतं मी. तुम्ही म्हणाल ताई लिपस्टिकच्या आधी लावायला पाहिजे होतं. हो खरं आहे, ते लावायचं नव्हतं मला, पण तुम्हाला आता म्हटलं गड्या दाखवून पण देते, कारण अजून वेळ आहे ना मला जाण्यासाठी. अजून घरात आवरायचं आहे मला, त्याच्यानंतर मी लावलं असतं. पण आता एकदा घरात गेली की इकडे पार्लरमध्ये येणं होणार नाही, त्याच्यामुळे मी लावून घेतलं. हे कसं झालं आता काय मम्मी, तर लागलेलं कसं झालं आता? लागलेलं ठीक झालंय आता. हे पा, इथं थोडंसं खरचटलं होतं ते, इथं मुक्का मार लागला, इथं सुजून गेलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही कदाचित इथं. आणि हे तर आहे ना पूर्ण साल निघून गेलं होतं, असं खड्डं पडून गेल्यासारखं होऊन गेलं होतं तिथं. आता बरं होऊन गेलं का ते? हां ठीक झालं आता. आणि तरी अजून तिथं असं थोडं पाणीसारखं निघतंय. आणि इथं पण थोडंसं सुजून गेलेलं आहे, निळं होऊन गेलेलं होतं. इथं हात लावलं होतं. काय ब्रश पाहिजे होता आज बघा चालेल रेड आहे लावला घ्या ना. कलर खराब नाही ओ बाई, ब्रशची तर खिडकीमध्ये आहे ना. पप्पाला फेशियल ब्रश. कोणतं फेशियल ब्रश तो कोणतं पार्लर डाय लावायला तो पार्लर बेडरूमच्या खिडकीमध्ये तुमचा डायचा ब्रश. माय मग काही खरं नाही बाई. आणि आपण काय बोलत होतो ते विसरलं. हां तर काही नाही, छान आहे मी आता. माझी काही हे नाही तब्येत खराब वगैरे, फक्त जिथं जिथं थोडासा मुक्का मार लागला ना तर तिथं असं धक्का लागला की वगैरे तेव्हा दुखतंय. जेव्हा पडली ना तेव्हा काहीच वाटलं नाही मला. आणि मला असं वाटलं फक्त इथं लागलंय, म्हटलं जे दिसलं म्हणजे ना हे असं पूर्ण फुटून गेलं. आणि पाऊस पण चालू होता, हे रक्त असं पूर्ण इथपर्यंत वाहत होतं हे पण. आणि इकडच्या खांद्यावर अशी पडली होती, अशी वेगळीच पडली, वाकडी तिकडी. कशी पडली काय, कमरेला पण लागलं होतं. आणि कमरेला पण लागून गेलं, असं थोडंसं पडली. आणि केशव पण होता माझ्यासोबत. केशवला बरं काही लागलं नाही, माझ्या भाऊला म्हणजे माझ्या दादाला बरं काही लागलं नाही. आणि म्हणजे काय झालं, आम्ही येत होतो असं सरळ रस्त्यावर आपण जातो ना, तर माझी गाडी चालू होती आणि स्लोच होती. चार्जिंगची गाडी, त्याच्यामुळे तिचा काही एवढा स्पीड नसतो, दुसऱ्या गेअरवरच होती ती. बाहेरचा आवाज येत असेल. मग आमची गाडी अशी सरळ चालू होती ना, तिकडून तो मुलगा सायकलवर एवढा फास्ट होता, तिकडून एकदम अचानक घुसला तो दुसऱ्या गलीमधून. आणि ती आपली तिकडून कोण येते ते थोडी आपल्याला दिसतं. आपण तर सरळ चालतोय, सरळचं बघतो ना आपण समोर. तरी मी प्रत्येक बोळ जेव्हा लागते ना, गली लागते ना, प्रत्येक वेळेला हॉर्न वाजवते मी. कोणी नाव कटे ना म्हटलं, प्रत्येक वेळेला हॉर्न वाजवते. प्रत्येक वेळेला की समोरच्याला तिकडून येणाऱ्याला कळतं की इकडून गाडी येते बॉस म्हणून. आता पण मी हॉर्न बी वाजवला, पण तो मुलगा एवढा फास्ट होता. जर मी अर्जंट ब्रेक लावला नसता आणि मी थांबली नसती ना, तर मग माझी गाडी त्यालाच ठोकली गेली असती. त्याच्यामुळे मग मी अर्जंट ब्रेक लावण्यामध्ये गेली, तर तो पाण्यामध्ये, तिथं पाणी पण साचलं होतं, चिखल होतं, खड्डं होतं, तिथं माझी गाडी डायरेक्ट स्लिप होऊन गेली. असं झालं. पण देवाच्या कृपेमुळे काही जास्त कमी लागलं नाही. फक्त आहे ना दुखतंय जिथे जिथे लागलेलं आहे. चांगलं दिसतंय माणूस, पण तिथं जिथं हळूहळू दुसऱ्या दिवशी असं दुखलं ना, उठायच्या वेळेला सकाळी झोपेतून उठायला लागले तेव्हा बापरे हे बी दुखतंय ते बी दुखतंय असं झालं माझं. चला आता खूपच वेळ बोलणं झालं, बाय बाय. आणि काय बोलणार होते, हा नवरी कोण आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सस्पेन्स आहे काही, सस्पेन्स. पूर्ण फिल्म बघायला लागेल तुम्हाला त्यासाठी. चला बाय बाय. मुलं वगैरे सगळे घरीच होते, मम्मी पप्पा, आणि त्यांच्यासाठी मग आधी मला स्वयंपाक करून घ्यायचा होता. मस्त वांग्याची भाजी पोळी असं मी बनवलं आणि मग निघालो आम्ही जाण्यासाठी.
आजचा प्रवास आम्ही खूप मस्त एन्जॉय केला, कारण बाहेर छान छान पाऊस पण चालू होता मध्ये मध्ये आणि मस्त गाणे ऐकत गाणे म्हणत वगैरे. फक्त प्रवास असा एक व्हिडिओ तुमच्यासोबत मी अपलोड करेल पुढच्या वेळेला. रस्त्यात आम्ही छान असं खाऊन घेतलं, थोडंसं नाश्ता करून घेतलं आणि मग पोचलो धुळ्याला. तर इकडं गुड्डीताई आणि तिच्या दोघी जावा आहेत, प्रणिताताई आणि हर्षदाताई, तिघी देराणे जेठाणे छान सजल्या होत्या. तिकडनं हाय करा हाय. श्री आता तुम्ही जावा जावा झाला. आता समजलं का तुम्हाला? कुठे त्याची तिराणी राहील आता त्याची. तर ज्या नवरीचा माझ्याकडे मेकअप होता, ही नवरी अमळनेरचीच आहे राहायला, म्हणजे त्यांचं मूळ गाव रणायचे. आणि ह्या नवरीला गुड्डीताईच्या दिरालाच दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथं गुड्डीताई पण एंगेजमेंटसाठी वगैरे. आणि आपण मेकअप आर्टिस्ट म्हणून तिथं गेलेलो होतो. तेजूचा मेकअप आपल्याकडे होता. हा तिचा दुसरा लुक आहे. आणि पहिली तुम्ही पार्टीवेअर साडी पाहिली, आता ही छान पैठणी आहे तिची. आणि हा तिसरा लुक आहे तेजूचा. आवडला तुला? खूप सुंदर दिसतोय तू. छान आहे तुझा घागरा पण पूर्ण मस्त आहे, एकदम मस्त वाटतोय. मागून दाखव. थँक्यू. आवडला का तुला? थँक्यू. मागून पण दाखव हेअरस्टाईल. आणि तुम्ही बघितलं की ही हेअरस्टाईल आपली घागऱ्यावर पण सूट झालेली आणि खूप सुंदर दिसत होती नवरी. आणि आता आम्ही इथून निघणार होतो, तर शेवटी आम्ही जिजूंची भेट घेतली, गुड्डीताईला पण बाय केलं आणि एक सेल्फी घेतली सोबत आणि मग आम्ही निघालो. तर आज हा असा छोटासा व्हिडिओ होता आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.